Nobody can wash away your sins. आपलं पाप कोणी धुवू नाही शकत. Nobody. कोणी नाही. पाप नाही कोणी धुवू शकत. Imagine your heart is like a cup, कल्पना करा तुमचं हृदय एखादा कप आहे and sin makes that heart or cup dirty, आणि पाप त्या कपला त्या घाण करून सोडतं त्या हृदयाला. full of dirt, पापाने and भरून filth. घाणीनं भरून जातं ते हृदय. and the world is trying to clean, आणि जग ते साफ करायचा प्रयत्न करतंय. but it is cleaning from the outside, पण बाहेरनं कप बाहेरनं साफ करतायत. but पण the inside is not cleansed. कपाच्या आत साफसफाई होत नाहीये. And that's what we do. आपण तेच करतो. We do rituals बाहेरनं तेच चाललंय. Prayers. प्रथा, प्रार्थना. without the inside of the cup being cleansed. आतून आपला पेला साफ झालाच नाही. No matter how much you wash on the outside, तुम्ही बाहेरनं किती घासा, the cup will look shining on the outside, बाहेरनं हा पेला चमकेल, but inside it is still dirty. पण आतून घाण आहे ना. अंदर का मैल कौन निकालेगा बेटा, तू बाहर से कितना भी सुंदर दिख. And then Jesus comes, मग येशू येतात he gives his own blood, आणि आपलं स्वतःचं रक्त देतात and he washes the cup inside. आणि पेला आतून धुतात. He cleanses your thoughts, तुझे विचार धुतात, he cleanses your life. तुझं जीवनच धुतात. You become a new creation. तू नवीन होतो. You stop fighting, मग तू भांडायचं you थांबवतो. stop lying, मग तू खोटं बोलायचं सोडतो you start living a holy life. आणि एक पवित्र जीवन जगायला लागतो. No more guilt, no more pretending, आता दोषी भावना नाही, आता ढोंगीपणा नाही, because you know you are forgiven. कारण तुला कळलेलं असतं की मला देवाने क्षमा केलेली आहे.